नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे ड्रॉपशिपिंगमधील आव्हाने आणि यशस्वी दृष्टिकोन. अनेक जण या व्यवसायात उतरतात, पण यश मिळवण्यासाठी कोणते अडथळे पार करावे लागतात हे आपण पाहणार आहोत. ड्रॉपशिपिंग हा सध्याचा एक लोकप्रिय ऑनलाईन व्यवसाय मॉडेल आहे, जिथे तुम्हाला स्वतः कोणताही माल साठवावा लागत नाही. पण हे जितके सोपे वाटते, तितकेच यात अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. मी तुमचं स्वागत करतो. ड्रॉपशिपिंग म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचे तर तुम्ही ग्राहक आणि पुरवठादार यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करता. ग्राहकाने ऑर्डर दिल्यावर तुम्ही ती पुरवठादाराकडे पाठवता आणि तो थेट ग्राहकाला उत्पादन पाठवतो. आजच्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे ड्रॉपशिपिंग करताना येणारी प्रमुख आव्हाने समजावून सांगणे आणि ती आव्हाने यशस्वीपणे पार करण्यासाठी कोणता दृष्टिकोन आवश्यक आहे यावर सविस्तर चर्चा करणे. ड्रॉपशिपिंगची सुरुवात उत्साहवर्धक असली तरी लगेचच अनेक सुरुवातीचे धक्के बसू शकतात. अनेकदा अपेक्षित विक्री होत नाही आणि निराशा येते. पहिला आणि सर्वात मोठा अडथळा म्हणजे योग्य उत्पादन निवडणे आणि विश्वसनीय पुरवठादार शोधणे. उत्पादनाची मागणी आणि गुणवत्ता तपासणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच पुरवठादाराची विश्वासार्हता तपासणे आवश्यक आहे. आजच्या ऑनलाईन बाजारात स्पर्धा खूप तीव्र आहे. अनेक विक्रेते समान उत्पादने विकत आहेत, ज्यामुळे किंमत युद्ध सुरू होते आणि नफ्याचे प्रमाण कमी होते. लॉजिस्टिक्स आणि ऑपरेशनल अडचणी ड्रॉपशिपिंगमध्ये डोकेदुखी ठरतात. मालाचा स्टॉक नसतानाही ऑर्डर घेणे आणि त्यानंतर पुरवठादाराशी योग्य समन्वय साधणे हे एक मोठे आव्हान असते. शिपिंग हा ड्रॉपशिपिंगचा आत्मा आहे, पण यात मोठा वेळ आणि खर्च येतो. आंतरराष्ट्रीय शिपिंगमुळे डिलिव्हरीला खूप वेळ लागतो, ज्यामुळे ग्राहक नाराज होतात आणि व्यवसाय मंदावतो. उत्पादन गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे हे ड्रॉपशिपिंगमध्ये कठीण आहे, कारण माल तुमच्या हातातून जात नाही. पुरवठादाराशी स्पष्ट आणि नियमित संवाद साधणे आवश्यक आहे, जेणेकरून गुणवत्तेत सातत्य राहील. उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करणे आणि तुमच्या व्यवसायासाठी एक मजबूत ब्रँड तयार करणे हे ड्रॉपशिपिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उशीर झालेली शिपिंग किंवा खराब गुणवत्ता यांसारख्या कारणांमुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि नकारात्मक अभिप्राय येतात. यामुळे तुमच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. रिटर्न आणि रिफंड प्रक्रिया व्यवस्थापित करणे खूपच गुंतागुंतीचे असते, कारण यात पुरवठादार आणि ग्राहक दोघेही सामील असतात. या प्रक्रियेसाठी स्पष्ट धोरणे आणि जलद कार्यवाही आवश्यक आहे. ड्रॉपशिपिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी मार्केटिंग आणि विक्रीचे कौशल्य असणे अनिवार्य आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना खरेदीसाठी प्रवृत्त करणे हे एक मोठे आव्हान आहे. तुमचा लक्षित ग्राहक कोण आहे हे शोधणे आणि त्यांच्यापर्यंत योग्य जाहिराती पोहोचवणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात जाहिरात खर्च वाढत आहे, ज्यामुळे नफा टिकवून ठेवणे कठीण होते. वेबसाईट क्रॅश होणे किंवा पेमेंट गेटवेमध्ये समस्या येणे यांसारख्या तांत्रिक अडचणी विक्रीवर थेट परिणाम करतात. वेबसाईटची गती आणि वापरकर्ता अनुभव चांगला ठेवण्यासाठी ऑप्टिमायझेशन आवश्यक आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेला यशस्वी दृष्टिकोन. ड्रॉपशिपिंगमध्ये लगेच यश मिळत नाही. अनेकदा अपयश येते, पण महत्त्वाचे म्हणजे हार न मानणे आणि सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहणे. प्रत्येक अपयशातून धडा घ्या. प्रत्येक आव्हान एक नवीन संधी घेऊन येते. समस्यांपासून पळू नका, तर त्याचे समाधान करता बना. तुमच्या व्यवसायातील प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी क्रिएटिव्ह उपाय शोधा. सारांश: ड्रॉपशिपिंगमध्ये अनेक आव्हाने आहेत, पण योग्य मानसिकतेने आणि शिकण्याच्या वृत्तीने तुम्ही यावर नक्कीच मात करू शकता. योग्य उत्पादन, मजबूत लॉजिस्टिक्स आणि ग्राहक सेवा यावर लक्ष केंद्रित करा. ड्रॉपशिपिंगमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ चांगली रणनीतीच नाही, तर समर्पण, संयम आणि सातत्य आवश्यक आहे. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा आणि पुढे जात राहा. तुम्ही ड्रॉपशिपिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच करत असाल, तर या आव्हानांसाठी तयार राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा.